नमस्कार, जय हिंद। मी ॲडव्होकेट सागर पाटील, आम आदमी पार्टी महाराष्ट्राचा प्रदेश संघटन मंत्री। आज एक अत्यंत आनंदाची गोष्ट आणि ज्यासाठी आम आदमी पार्टी आमच्यासारख्या हजारो कार्यकर्त्यांनी जॉईन केली असेल त्याचा आनंद वाटत आहे की आज आपण बघतो की महाराष्ट्र असेल किंवा इतर कुठलं पण राज्य असेल, इथं पोरं मेहनत करतात, शिकतात आणि शिकल्यानंतर हे पोरं कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर हे जे पुढारी आहेत किंवा हे जे कॉन्ट्रॅक्टरदार आहेत हे त्यांना कामाला लावतात। साधा वॉचमॅन जरी हे लोक कॉन्ट्रॅक्टवर जेव्हा घेतात तर त्याच्या नावाखाली 16 ते 20 हजार रुपये हे लोक म्हणजे घेतात आणि त्या माणसाला 8 ते 9 हजार रुपये दिले जातात। म्हणजे 50% कमिशन तुमच्या मेहनतीचे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करणाऱ्या कामगारांचे पैसे हे कुठं ना कुठं सरकार ह्या कॉन्ट्रॅक्टदारांसोबत मिळून एक माफिया तयार करून खात आहे, संपवत आहे। पण आम्हाला अभिमान वाटतो की दिल्लीमध्ये अरविंद केजरीवालजींनी हे कॉन्ट्रॅक्ट पद्धत बंद केली होती आणि सेम आता 65,000 कर्मचारी जे कॉन्ट्रॅक्ट बेसवर पंजाबमध्ये काम करत होते त्यांना आम आदमी पार्टीच्या भगवंत मान सरकारने अरविंद केजरीवाल यांच्या दिशानिर्देशानुसार या सगळ्यांना पक्क केलेलं आहे, कन्फर्म केलेलं आहे, जे फार मोठी बातमी आहे। आज आपण बघतोय की दुसरीकडे पेपर फुटीसारखे प्रकरण घडायला लागलेत, युवा निराश झालेला आहे। प्रचंड कुठंतरी असं काही तयार झालेलं आहे की सर्वसामान्य पोरांना वाटतं की शिकून करायचं काय आणि काय पुढं नोकऱ्या आहेत का नाहीत ह्या गडबडीत ते असतात आणि जरी त्यांना नोकऱ्या लागल्या तर एक कॉन्ट्रॅक्टचा त्यांच्यावरती जबरदस्ती फास कुठं ना कुठं सरकार घालायला लागले। ह्यातून महाराष्ट्र सरकारने देवेंद्र फडणवीस यांनी काहीतरी घ्यावं आणि महाराष्ट्रातल्या कॉन्ट्रॅक्ट बेसिस कर्मचाऱ्यांना तुम्ही पक्क करावं अशीच अपेक्षा। पेपर फुटीवर तुमच्याकडनं काहीतरी काम होईल अशीच अपेक्षा। म्हणजे पेपर फुटीचा हा विषय केंद्राचा असला तरी राज्यांतर्गत पण ह्या गोष्टी घडतात। खूप खूप धन्यवाद। थँक्यू सो मच।